हाय फ्रेंड्स, वेलकम टू बायो स्टडी विथ निखिल यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण बायोलॉजी शिकत असतो, ते सुद्धा इंटरेस्टिंग आणि इझी वे अँड स्पेशली थ्रू मराठी. क्लास 12 महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलेबस आपण बघत आहोत. चॅप्टर नंबर 3 इनहेरिटन्स अँड द व्हेरिएशन. त्यामधला बघतो आपण पार्ट नंबर 3. पार्ट फर्स्ट आणि सेकंड जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्हाला पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मिळेल. First is back cross. The cross of F1 hybrid with the homozygous parent is called as back cross. Back cross मध्ये काय होतं, F1 हायब्रिडचा क्रॉस केला जातो त्यांच्या पॅरेंट्स सोबत. ओके, F1 हायब्रिडचा क्रॉस केला जातो त्यांच्या पॅरेंट्स सोबत. पॅरेंट्समध्ये बोथ मीन्स कॅपिटल टी स्मॉल टी दोघांसोबत क्रॉस केला जातो F1 हायब्रिडचा. त्याला म्हणतो आपण बॅक क्रॉस. बट टेस्ट क्रॉस कशाला म्हणायचं, द क्रॉस ऑफ F1 हायब्रिड्स विथ द होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट्स ओनली. इथं महत्त्वाचा वर्ड आहे, तो आहे रेसेसिव्ह पॅरेंट. फक्त आणि फक्त रेसेसिव्ह पॅरेंटमध्ये. ओके, जे बॅकक्रॉस होता, बॅकक्रॉसमध्ये डॉमिनंट सुद्धा आहे आणि रेसेसिव्ह सुद्धा आहे. दोन्ही पॅरेंट्ससोबत त्याचा क्रॉस करतो आपण. ओके, F1 इज क्रॉस विथ द पॅरेंट्स, बोथ द पॅरेंट्स. बट इन टेस्ट क्रॉस the F1 is crossed with the recessive parents only. F1 हे फक्त रेसेसिव्ह पॅरेंट सोबतच क्रॉस केले जातील, त्याला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. सो दॅट ते म्हटलं जातं टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉसचा एक टाईप आहे, बट बॅक क्रॉस इज नॉट टेस्ट क्रॉस. कारण बॅक क्रॉसमध्ये रेसेसिव्ह आणि डॉमिनंट दोघांसोबत सुद्धा क्रॉस केला जाते, म्हणजेच बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस. बट टेस्ट क्रॉस इज नॉट बॅक क्रॉस. कारण टेस्ट क्रॉसमध्ये डॉमिनंट सोबत क्रॉस केला जात नाही F1चा, म्हणजेच टेस्ट क्रॉस इज नॉट अ बॅक क्रॉस. द क्रॉस ऑफ द F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट इज नोन ॲज द टेस्ट क्रॉस. सो इट इज यूज टू टेस्ट वेदर अन इंडिव्हिज्युअल्स इज होमोझायगस प्युअर और हेट्रोझायगस. ओके, हायब्रिड होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे हे चेक करण्यासाठी टेस्ट क्रॉस केला जातो. सो टेस्ट क्रॉस इज इझी, सिम्पल अँड द रिपीटेबल अँड द प्रेडिक्टेबल आहे, रिपीटेबल आहे, रिपीट करू शकतो. ओके, टेस्ट क्रॉस हा F1 हायब्रिडचा जिनोटाईप काढण्यासाठी आपण यूज करतो. तर टेस्ट क्रॉस म्हणजे काय, स्मॉल आर हा एक पॅरेंट आहे आणि कॅपिटल आर हा एक पॅरेंट आहे. दोघांना जर क्रॉस केलं तर आपल्याला काय मिळेल, याचे गॅमेट पडतील स्मॉल आर, याचे पडतील कॅपिटल आर. आणि यांना जेव्हा क्रॉस केलं मीन्स कॅपिटल आर स्मॉल आर, देन कॅपिटल आर स्मॉल आर, देन कॅपिटल आर स्मॉल आर, आणि कॅपिटल आर स्मॉल आर, सगळे कॅपिटल आर आणि स्मॉल आर आपल्याला मिळतील. तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर द F1 हायब्रिड, याला काय म्हणायचं, F1. पॅरेंट्स क्रॉस करून आपल्याला भेटते F1. जेव्हा आपण हे F1 म्हणजे हे कॅपिटल आर आणि स्मॉल आर F1 क्रॉस केले रिसेसिव्ह पॅरेंटसोबत, हे आहेत रिसेसिव्ह पॅरेंट स्मॉल आर. कारण याच्यामध्ये हे रेसेसिव्ह पॅरेंट होते ना इथे. ओके, दिस रेसेसिव्ह पॅरेंट. जेव्हा आपण हे F1 क्रॉस केले रेसेसिव्ह पॅरेंटसोबत, तेव्हा बघा काय मिळतं, कॅपिटल आर स्मॉल आर भेटला एक. देन सेकंड इज ऑल्सो कॅपिटल आर स्मॉल आर. नंतर सुद्धा आपल्याला मिळाला कॅपिटल आर स्मॉल आर, आणि नंतर भेटला स्मॉल आर आणि स्मॉल आर. सो दिस स्मॉल आर, देन अगेन स्मॉल आर आणि स्मॉल आर, देन अगेन स्मॉल आर. सो कॅपिटल आर आणि स्मॉल आरचे भेटले आपल्याला 2 आणि स्मॉल आरचे भेटले 2. सो हाफ ऑफ द फ्लावर आर व्हायलेट. ह्याच्यामध्ये काय आहे, अर्धे फ्लावर व्हायलेट आहे अँड द हाफ ऑफ द फ्लावर आर व्हाईट. 50% इज व्हायलेट अँड 50% इज व्हाईट. आणि याच्यामुळे आपण F1 आहे त्याचा आपण जिनोटायपिक काढला टेस्ट क्रॉसमुळे. पहिल्यांदा आपण क्रॉस केला पॅरेंट्सचा, तेव्हा F1 हायब्रिड मिळालं. आणि F1 हायब्रिडचा क्रॉस केला रेसेसिव्ह पॅरेंट्ससोबत, तेव्हा त्याचा आपल्याला जिनोटाईप मिळाला की इंटरनली तो कसा आहे. ओके, जेव्हा व्हाईट फ्लावर आणि व्हायलेट फ्लावर क्रॉस केले, तेव्हा जो F1 होता त्याच्यामध्ये पूर्ण व्हायलेट फ्लावर होते, मीन्स एक्सटर्नली व्हायलेंट होते. बट त्याचा जिनोटाईप आपल्याला माहीत नव्हता. ते जिनोटाईप माहीत करून घेण्यासाठी आपण त्याला रेसेसिव्ह पॅरेंटसोबत क्रॉस केलं, आणि त्यानंतर आपल्याला भेटलं 2 व्हायलेट मीन्स 50% व्हायलस अँड 50% व्हाईट. त्यामुळे आपल्याला त्याचा जिनोटाईप कळाला. तर त्याच्या अशा प्रकारे आपण टेस्ट क्रॉस यूज करून F1 हायब्रिडचा मीन्स F1चा जिनोटाईप काढू शकतो. दिस इज अबाउट द टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. बॅक क्रॉसमध्ये द क्रॉस बिटवीन F1 विथ बोथ पॅरेंट्स, अँड द टेस्ट क्रॉसमध्ये द क्रॉस बिटवीन F1 पॅरेंट्स
with its recessive parents only. That is about the test cross and the back cross. Then our next topic is deviation from Mendelian ratio, न्यू मेंडेलिझम. मेंडेलिझमच्या व्यतिरिक्त जो अदर पार्ट आहे, अदर जो रेशो दाखवतात ऑर्गॅनिझम्स, त्याला म्हणतो आपण न्यू मेंडेलिझम. त्याच्यामध्ये आहे जीन इंटरॅक्शन. जीन इंटरॅक्शन मध्ये दोन आहे, इंटरॅक्शन बिटवीन जीन्स म्हणजे जीन इंटरॅक्शन. याच्यामध्ये दोन टाईप आहेत. एक आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन अँड द इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक मध्ये काय होतं, द इंटरॅक्शन बिटवीन अलिल्स ऑफ द सेम जीन मीन्स इंट्राजेनिक. एकाच जीनवरच्या अलिल्स मधलं इंटरॅक्शन म्हणजे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन, द इंटरॅक्शन बिटवीन अलिल्स प्रेझेंट ऑन द टू डिफरंट जीन्स. दोन डिफरंट अलिल्स मधल्या दोन डिफरंट जीन्सवर जर इंटरॅक्शन झालं तर त्याला म्हणतो आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन, कारण दोन जीन मधलं आहे. आणि ह्याला म्हणतो इंट्राजेनिक म्हणजे एकाच जीन मधलं. प्रेझेंट ऑन द सेम जीन दॅट इज प्रेझेंट ऑन द टू डिफरंट जीन्स. सो इंट्राजेनिक इंटरॅक्शनचे तीन आहेत, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलिल्स. हे आपण बघणार आहोत. आणि इंटरजेनिकचा आहे प्लिओट्रॉपी. तर पहिल्यांदा बघूया आपण इंट्राजेनिकचं, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स आणि मल्टिपल अलिल्स हे काय आहेत ते बघूया. सो फर्स्ट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स त्याच्या नावातच आहे, डॉमिनन्स कसा आहे इनकम्प्लीट. तर बघूया समोर कळतच आपल्याला की डॉमिनन्स कसा इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स, बोथ द जीन्स ऑफ एन अलिलोमॉर्फ्स पेअर एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली. पेअर जो आहे अलिलोमॉर्फ्सची पेअर आहे ते एकमेकांना कसं एक्सप्रेस करते, पार्शियली. वन जीन कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ द अदर जीन. आपण मोनोहॅब्रिड क्रॉसमध्ये बघितलं होतं, जेव्हा F1 जनरेशनमध्ये डॉमिनंट हा रेसेसिव्हला सप्रेस करत होता तेव्हा होतं लॉ ऑफ डॉमिनन्स त्याच्यावर होता, मी त्याच्यावर कम्प्लीट डॉमिनन्स होतं. बट इथं काय होतं, वन जीन कॅन नॉट सप्रेस द अदर जीन. इथं एक जीन दुसऱ्या जीनला सप्रेस करत नाही, म्हणजे इथं होतं इनकम्प्लीट डॉमिनन्स. मीन्स टोटल डॉमिनन्स नाही, म्हणजे त्याचं नाव म्हणून त्याच्यावरून पडलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्याच्यामध्ये बघूया आता कसं होतं. सो फर्स्ट इज रेड. रेड कलर फ्लावर इज क्रॉस विथ द व्हाईट कलर फ्लावर. रेड कलर फ्लावर इज क्रॉस विथ द व्हाईट कलर फ्लावर. देन व्हॉट वी गेट, पिंक कलर. जेव्हा आपण रेड कलर आणि व्हाईट कलरचं फ्लावर क्रॉस केलं तेव्हा आपल्याला भेटला पिंक कलर. दॅट इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. कारण रेड जर भेटला असता तर कम्प्लीट डॉमिनन्स होता, कारण जो व्हाईटला तो काय करत होता, सप्रेस करत होता. इथे काय होतं, सप्रेस करत नाही, याच्यामध्ये पार्शियली एक्सप्रेस होते. मीन्स रेड सुद्धा होतो आणि व्हाईट सुद्धा, म्हणजे रेडचं मिक्सिंग आणि व्हाईटचं मिक्सिंग दोन्ही मिळून झालं पिंक तयार, म्हणजे इथं झालं इनकम्प्लीट डॉमिनन्स. याच्यामध्ये एका जीनला दुसऱ्या जीनने सप्रेस केलं नाही, दोघं सुद्धा पार्शियली एक्सप्रेस झाले, त्याला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणतो. तर आपण जर त्याला चेकर बोर्ड मेथडमध्ये जर टाकलं, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, देन कॅपिटल आर कॅपिटल आर. आपल्याला माहिती आहे कॅपिटल आर काय आहे तर रेड आहेत. सो दिस इज रेड. सो दिस इज कॅपिटल ए कॅपिटल आर आणि इकून कॅपिटल आर. सो कॅपिटल आर देन वन कॅपिटल आर आणि अनदर कॅपिटल आर. आणि हे सुद्धा कसं आहे, पिंक आहे, कारण याच्यामध्ये सप्रेस होत नाही, मीन्स दोघं सुद्धा पार्शियली ॲड होतात. सो दिस इज कॅपिटल आर. आणि हे सुद्धा कसं आहे, कॅपिटल आर, स्मॉल आर अँड द कॅपिटल आर, स्मॉल आर अँड द स्मॉल आर. दिस इज व्हाईट. आणि हा भेटला आपल्याला, जो लास्टला आहे तो भेटलेला आहे व्हाईट. वन रेड, टू पिंक अँड वन व्हाईट मीन्स द फिनोटायपिक रेशिओ इज 1:2:1. फिनोटायपिक रेशिओ आहे याचा 1:2:1, कारण एक रेड आहे, दोन पिंक आहेत आणि एक व्हाईट आहे. आणि जिनोटायपिक रेशिओ सुद्धा तोच आहे 1:2:1. फिनोटायपिक मीन्स एक्सटर्नली एक रेड आहे, दोन पिंक आहेत आणि एक आहे व्हाईट. आणि जिनोटायपिकमध्ये सुद्धा तसंच आहे, कारण एक कॅपिटल प्युअर रेड, दिस इज व्हाईट अँड द इंटरमिडिएट इज पिंक. मीन्स 1:2:1. फिनोटायपिक अँड जिनोटायपिक रेशिओ सेम असतो. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये फिनोटायपिकली आणि जिनोटायपिक रेशिओ दोन्ही सुद्धा सेम असतो, तो असतो 1:2:1. त्यानंतर याचं एक्झाम्पल आहे अनादर 4 o'clock प्लांट द मिराबलस जलापा. मिराबलस जलापा आहे याचं एक्झाम्पल. याच्यावरच आपण बघितलं आहे RR रेड पिंक व्हाईट मीन्स जिनोटायपिक रेशिओ इज 1RR 2R, कॅपिटल आर स्मॉल आर अँड 1 स्मॉल आर, 1 रेड 2 पिंक अँड 1 व्हाईट. So this is about the incomplete dominance. Then codominance. Codominance कशाला म्हणायचं? In codominance, both the genes of an allelomorph pair express themselves equally. याच्यामध्ये काय होतं,
ते काय करतात, स्वतःला एक्सप्रेस करतात इक्वल अमाऊंटमध्ये. इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये पार्शियली एक्सप्रेस करत होते, याच्यामध्ये इक्वल एक्सप्रेस करतात इन F1 हायब्रिडमध्ये. दे एक्सप्रेस देमसेल्स इंडिपेंडंटली, ते इंडिपेंडंटली एक्सप्रेस करतात. डायग्राममध्ये आपण बघूया. फिनोटायपिक, सो रेड कलर रॉन, तर याच्यामध्ये रेड कॅटल ही क्रॉस केलेली आहे आपण व्हाईट कॅटल सोबत. ओके, रेड क्रॉस विथ द व्हाईट. त्यामध्ये रेड जो आहे तो आहे फिमेल आणि जो व्हाईट आहे तो आहे मेल. ज्यामध्ये भेटला जो F1 हायब्रिड तो भेटलेला आपल्याला रोन भेटलेला आहे. रोन ज्यामध्ये दोन्ही सुद्धा आहे, मीन्स रेड सुद्धा आहे आणि व्हाईट सुद्धा आहे. बट याच्यामध्ये कसं आहे, इक्वली आहे दोन्ही सुद्धा, रेड सुद्धा इक्वल आणि व्हाईट सुद्धा इक्वल. याच्यामुळे काय झालं, तो इंडिपेंडंटली एक्सप्रेस झाला, एक्सप्रेस देमसेल्स इंडिपेंडंटली. याच्यामुळे याला को डॉमिनन्स म्हणतो आपण. हाफ डॉमिनन्स इज देअर. ओके, को डॉमिनन्स. आणि याच्यामध्ये सुद्धा मीन्स जर मेल फॉर्म झाला तर अशा प्रकारे होईल आणि फिमेल अशा प्रकारे. दे एक्सप्रेस देमसेल्स इंडिपेंडंटली इव्हन इफ प्रेझेंट टुगेदर. एकाच ऑर्गॅनिझमवर आहे, एकाच कॅटलवर आहे, तरी सुद्धा ते स्वतःला इंडिपेंडंटली एक्सप्रेस करतायत. ओके, देन अनादर, पहिल्यांदा हे आर आणि इकून आर आला गॅमेट आर भेटला आपल्याला, 1 इज रेड. देन आर हिअर अँड हिअर डब्ल्यू, इकडून आर आलेला आणि इकडून डब्ल्यू, मीन्स RW भेटलेला आहे. 2 रोन भेटलेले आहेत, इकडून सुद्धा डब्ल्यू आणि आर, आणि नंतर डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे व्हाईट. So 1 red, 2 roan and the 1 is white, means the genotypic ratio is 1:2:1 and the phenotypic ratio also 1:2:1. So genotypic आणि phenotypic ratio हा कोडॉमिनन्स मध्ये सिमिलर आहे. पहिल्यांदा रेड आणि व्हाईट क्रॉस केलं त्यामुळे आपल्याला रोन भेटले, तर रोन ज्यामुळे ते एक्सप्रेस झाले तर इंडिपेंडेंटली. सो दिस इज अबाउट द कोडॉमिनन्स. The third is multiple alleles. Multiple alleles कशाला म्हणायचं, when more than 2 alternative forms of the gene is population, when more than 2 alternative forms of gene in a population occupying the same locus on chromosome. एकाच क्रोमोझोमच्या लोकसवर मोर दॅन एकापेक्षा जर जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन असतील तर त्याला म्हणतो आपण मल्टिपल अलिल्स. एक्झाम्पल याच्यामध्ये डॉर्सोफिला विंग्स, याच्यामध्ये नॉर्मल विंगसाठी विजे प्लस निकेड विंगसाठी VJNI, नॉच विंग्स VJNO, देन स्ट्रॅप विंग्स VJST अँड द व्हेस्टिजियल विंग्स मीन्स VJ. फिनोटायपिक हा वेगळा आहे आणि डिफरंट जिनोटाईप सुद्धा वेगळा आहे, म्हणजे याच्यामध्ये अलिल्स जास्त आहेत, मल्टिपल अलिल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यामध्ये ह्युमन ब्लड कलरचा आहे IA आणि IA-I0. देन बी साठी आहे जिनोटाईप IB आणि IB-I0, आणि AB साठी आहे IA-IB आणि O साठी आहे I0. दिस इज फिनोटायपिक अँड द जिनोटायपिक. मल्टिपल अलिल्स डू नॉट अंडरगोज क्रॉसिंग ओव्हर. मल्टिपल अलिल्स क्रॉसिंग ओव्हरमध्ये जात नाहीत, महत्त्वाचं आहे. मल्टिपल अलिल्स डू नॉट अंडरगोज क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरमध्ये 2 होमोलॉगस क्रोमोझोम एक्सचेंज देअर जेनेटिक मटेरियल, त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ओके, देन मल्टिपल अलिल्स अराइज बाय द म्युटेशन. म्युटेशन म्हणजे सडनली चेंज इन द जेनेटिक मेकअप ऑफ एनी ऑर्गॅनिझम, दॅट इज म्युटेशन ऑफ द वाईल्ड टाईप जीन. वाईल्ड टाईप जीनचं जेव्हा म्युटेशन होतं तेव्हा मल्टिपल अलिल्स अरायजेस होतात. दिस इज अबाउट द मल्टिपल अलिल्स. देन अनदर इज प्लिओट्रॉपी. हे इंटरजेनिक इंट्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे प्लिओट्रॉपी. वेन सिंगल जीन कंट्रोल 2 डिफरंट ट्रेड, जेव्हा एक सिंगल जीन 2 डिफरंट ट्रेड कंट्रोल करतो त्याला आपण म्हणतो प्लिओट्रॉपी. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया नॉर्मल आहे, HbA हे झालं नॉर्मल. कॅरियरसाठी HbA HbS हे झालं कॅरियर, आणि इन्फेक्टेडसाठी आहे इन्फेक्टेड HbS HbS हे इन्फेक्टेडसाठी आहे. ओके, वेन HbA HbS म्हणजेच कॅरियर क्रॉस विथ HbA HbS, कॅरियर जर कॅरियरसोबत आपण क्रॉस केला, देन वी गेट HbA याचे गॅमेट पडतील HbS, इकडे HbA HbS, देन HbA HbA. ओके, देन हे याच्यासोबत, देन धिस अँड धिस अँड धिस. सो वी गेट HbA HbA, देन HbA HbS, HbA HbS and the HbS HbS. So HbS HbS is infected. HbA आणि HbS
HbS हे 2 भेटले, कॅरियर आहे ते, जे त्यांना ते रोग होत नाही, बट नेक्स्ट जनरेशनकडे ते नेक्स्ट जनरेशन जेव्हा त्यांना होते त्यांना तो डिसीज होतो. नॉर्मल आहेत बट कॅरियर, अँड देन 1 इज नॉर्मल, 1 नॉर्मल, 2 कॅरियर अँड 1 इन्फेक्टेड, दॅट इज 1:2, 2:1. बट 1 इन्फेक्टेड अँड दॅट इज डाईज, ते डेड होतं, त्याला आपण लिदल असं म्हणतो. त्यामुळे 1 इज डायड, सो दॅट द रेशो इज 1:2. रेशो हा राहतो 1:2. सो दिस इज द सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया ज्यामध्ये RBCs हे सिकल सेल चंद्राकार होतात, त्याला आपण सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतो. सो प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया, ज्याच्यामध्ये नॉर्मलसाठी कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो आपण ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्रॉस कसे गेले ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक जो HbS होतो इन्फेक्टेड होता आणि त्यानंतर तो डेड झाला, त्यामुळे आपला जो क्रॉस आहे आणि त्याचा रेशो आला 1:2 अँड 1 इज डाईड, सो दॅट 1:2. सो दिस इज अबाउट द प्लिओट्रॉपी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे न्यूओमेंडेलिझम, ज्यामध्ये इंटरजेनिक इंटरॅक्शन आणि इंट्राजेनिक इंटरॅक्शन बघितलं, आणि फर्स्टली बघितलं तर आपण टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. सो थँक वॉचिंग अवर व्हिडिओज. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक यू सो मच.